नमस्कार. ज्वारीची पळीने ओतून बनवलेली भाकरी मी शेअर केली होती आणि तुम्ही तिला खूप छान प्रतिसाद दिलात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. त्या व्हिडिओवर अनेकांनी विचारलं, नाचणीची ही भाकरी अशा पद्धतीने तयार करता येईल का? म्हणून मी तब्बल 4 ते 5 प्रयोग केले आणि ही अशी मऊ नाचणीची भाकरी तयार झाली. चला तर मग पाहूया नाचणीची भाकरीची ही सोपी ट्रिक. या रेसिपीमध्ये मी तुम्हाला आधी परफेक्ट मोजमापाने नाचणी भाकरी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि तुमची भाकरी चुकू नये म्हणून माझे जे काही प्रयोग फसले तेही तुम्हाला दाखवणार आहे. एका बाउलमध्ये मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेत आहे आणि त्याच वाटीने आपण पाव वाटी ज्वारीचं पीठ घालू. त्यात आपण घालू चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा जवस पावडर. जवसाची पावडर मी आधीच करून घेतली आहे आणि ती एका हवाबंद डब्यात साठवून ठेवली आहे. जवसाची पावडर बनवण्यासाठी मी जवस हलके भाजून घेतले आणि थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले. आता यात हळूहळू गरम पाणी घालत बॅटर तयार करून घेऊया. आधी 1 वाटी गरम पाणी घालून मी नीट मिक्स करून घेते. त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत जाऊ. नाचणी ही कॅल्शियमने खूप समृद्ध असते, म्हणून आपल्या आई, आजी नेहमीच नाचणीचे पदार्थ खायला सांगायच्या. हाडांसाठी आणि ताकदीसाठी ते खूप चांगले मानले जाते. त्यात थोडी ज्वारी घातल्यामुळे भाकरीला छान बाइंडिंग मिळतं आणि टेक्स्चरही खूप छान येतं. आणि ह्यात मी थोडी जवस पावडर घातली आहे. जवस म्हणजे फ्लॅक्स सीड्स. यात ओमेगा 3 आणि भरपूर फायबर असतं. त्यामुळे ही भाकरी फक्त चवीलाच नाही तर पौष्टिकतेलाही एक स्टेप वर घेऊन जाते. आपल्याला पळीने ओतता येईल अशी पोरिंग कन्सिस्टन्सी हवी आहे. यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. मिक्स करण्यासाठी तुम्ही चमच्याऐवजी विस्क सुद्धा वापरू शकता. आता हे छान मी मिक्स करते आणि तुम्ही पाहू शकता की बॅटर एकदम फ्री फ्लोईंग आहे. हे जास्त घट्ट किंवा पातळ नाहीये. तसेच बॅटर चमच्याच्या मागच्या बाजूलाही व्यवस्थित कोट होत आहे. एकूण 1.25 वाटी पिठासाठी मला साधारण 2 कप गरम पाणी लागलं. आता मी यावर झाकण ठेवून साधारण 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवते. मी तवा गरम करून घेतला आहे. तवा हलका गरम झाला की गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवली आहे. ही भाकरी आपण नॉनस्टिक तव्यावर आणि लोखंडी तव्यावर दोन्हीवर बनवून पाहणार आहोत. तवा हलका गरम झाल्यावर मी त्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलं आहे. ग्रीस केल्यानंतर फ्लेम नेहमीच मंद ठेवा. आता प्रत्येक भाकरी बनवण्यापूर्वी बॅटर एकदा नीट ढवळून घ्या. बघा बॅटरची कन्सिस्टन्सी पळीने ओतता येईल अशी आहे. तर आता मी साधारण 1 ते 1.5 पळी बॅटर तव्यावर टाकत आहे आणि ते हलक्या हाताने पसरवत आहे. यावरती झाकण ठेवा आणि लो मिडियम फ्लेमवरती शिजू द्या. साधारण अर्ध्या मिनिटाने झाकण काढून त्यावर जमा झालेली वाफ हलक्या हाताने पुसून घ्या. त्यामुळे ती वाफ परत भाकरीवर पडत नाही आणि भाकरी पाणीदार होत नाही. आता पुन्हा झाकण ठेवून आणखी अर्धा मिनिट भाकरी शिजू देऊ. साधारण अर्ध्या मिनिटाने झाकण काढून पाहूया. भाकरी वरून पूर्णपणे कोरडी झाली आहे का ते आधी बघा. याची खात्री झाल्यावरच भाकरीच्या कडेला अगदी हलकंसं तेल लावून घेऊया. त्यामुळे भाकरी उलटताना ती सहज सुटते आणि तुटण्याची शक्यताही कमी होते. सुरुवातीला भाकरीला जोरात दाबू नका, नाहीतर त्यातली हवा निघून जाईल. लिक्विड बॅटर वापरल्यामुळे भाकरी आतून थोडी ओली किंवा चिकट राहू शकते. म्हणून ती दोन्ही बाजूने साधारण 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवरती छान आपल्याला भाजून घ्यायची आहे. मी इथे भाकरी कापडाने हलक्या हाताने दाबत भाजत आहे. तुमच्याकडे कापड नसेल तर लाकडी किंवा सिलिकॉन स्पॅच्युलानेही तुम्ही ही भाकरी हलक्या हाताने दाबू शकता. फक्त खूप जोरात दाबू नका, नाहीतर भाकरीची हवा निघून जाईल. भाकरीच्या कडेला हलकंसं दाबल्यावरती ती मधून टम्म फुगायला लागली की समजा ही भाकरी छान शिजली आहे. तव्यावर उतरवल्यावरती तिला 1 ते 2 मिनिटं तरी विश्रांती द्या. त्यामुळे तिच्या स्वतःच्या वाफेवरती ती आतून मऊ होते. बघा तयार आहे आपली कापसासारखी मऊ नाचणीची भाकरी. चवीला ही भाकरी अगदी पारंपरिक थापलेल्या भाकरीसारखीच लागते. आता हीच भाकरी आपण लोखंडी तव्यावर करून पाहूया. लोखंडी तवा आधी मध्यम गरम करा आणि त्याला हलकंसं तेल लावून ग्रीस करा. तवा खूपच गरम नसावा, नाही तर भाकरी तव्याला चिकटू शकते. आता बॅटर पळीने ओतून हलक्या हाताने पसरवा आणि मंद ते मीडियम गॅसवरती झाकण ठेवून शिजू द्या. लोखंडी तव्यावर भाकरीला छान पारंपरिक स्वाद येतो आणि सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट सांगते. हाताने थापलेली पारंपरिक भाकरी ही आपल्या आई आजीची सुंदर कला आहे.
तिची चव आणि पोत वेगळीच असते. ही पळीने ओतून बनवण्याची पद्धत त्या पारंपरिक भाकरीची जागा घेण्यासाठी नाही. ही पद्धत खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना भाकरी थापायला जमत नाही, सुरुवातीला भीती वाटते किंवा वयानुसार थापणं कठीण जातं. पण तरीही नाचणी ज्वारीसारख्या पौष्टिक धान्यांची भाकरी घरी खायला मिळावी असं वाटतं. अशा वेळी ही सोपी पद्धत खूप उपयोगी पडू शकते. आता ह्याच व्हिडिओमध्ये मी माझे काही फसलेले प्रयोगही थोडक्यात दाखवणार आहे. कारण माझ्या चुका तुम्ही पुन्हा करू नये हीच इच्छा आहे. सगळ्यात आधी मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं. त्यात चवीनुसार मीठ, 2 छोटे चमचे साजूक तूप आणि 2 वाट्या गरम पाणी घालून बॅटर बनवून पाहिलं. पण बाजरीचं पीठ पूर्णपणे ग्लुटन फ्री असल्यामुळे त्यात नैसर्गिक बाइंडिंग खूप कमी असतं. म्हणून जेव्हा मी बॅटर तव्यावर ओतलं तेव्हा भाकरी नीट सेट झाली नाही आणि उलटताना तिचे तुकडे पडायला लागले. म्हणजेच बाजरीच्या पिठात थोडंसं दुसरं धान्याचं पीठ घातलं तर भाकरीला थोडी बाइंडिंग मिळते आणि ती नीट उलटता येते. हेच मोजमाप वापरून मी नाचणीची भाकरीही करून पाहिली. पण तव्यावर उलटताना ती नीट उलटली नाही आणि तुकडे पडायला लागले. मग मी त्यात 1 चमचा गव्हाचं पीठ घालून पाहिलं. बॅटर थोडं पातळही करून पाहिलं, पण भाकरी तुटतच होती आणि आतून थोडी घट्टही वाटत होती. त्यानंतर मी थोडंसं तांदळाचं पीठही घालून प्रयोग केला, पण तरीही परिणाम फारसा चांगला आला नाही. मग प्रश्न पडला की ज्वारीची भाकरी या पद्धतीने छान होते, पण नाचणीची किंवा बाजरीची का नाही? याचं कारण असं आहे की नाचणीचं किंवा बाजरीचं पीठ खूप बारीक आणि जड असतं. त्यात नैसर्गिक चिकटपणा कमी असल्यामुळे बॅटर तव्यावरती सेट होण्यासाठी थोडी दुसऱ्या धान्याची मदत लागते. म्हणून जेव्हा नाचणीसोबत थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं, तेव्हा भाकरीला थोडी पकड मिळाली. तसंच मी त्यात थोडी जवसाची पावडरही घातली. जवस पाण्यात मिसळल्यावरती हलका नैसर्गिक चिकटपणा तयार होतो. त्यामुळे बॅटरला थोडंसं बाइंडिंगही मिळालं. म्हणून भाकरी तव्यावर नीट सेट झाली आणि उलटतानाही ती तुटली नाही. आता शेवटी काही खूप महत्त्वाच्या टिप्स सांगते. या टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमची पहिलीच भाकरी चांगली होण्याची शक्यता खूप वाढते. 1. पिठात पाणी घातल्यानंतर बॅटर किमान 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवा. कारण पिठाला पाणी शोषायला थोडा वेळ लागतो. हा वेळ दिला नाही तर भाकरी तुटण्याची शक्यता वाढते. 2. सगळं पाणी एकदम घालू नका. आधी थोडं पाणी घालून नीट फेटा आणि मग हळूहळू पाणी वाढवा. नाहीतर पिठाच्या गाठी होऊ शकतात आणि बॅटर नीट तयार होणार नाही. 3. तवा मध्यम गरम असावा. खूप गरम तव्यावरती बॅटर टाकलं तर भाकरी लगेच तव्याला चिकटू शकते. 4. भाकरी भाजताना सुरुवातीला लगेच जोराजोरात दाबू नका, कारण त्यातली हवा निघून जाते आणि भाकरी छान फुगत नाही. 5. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाकरी थोडा संयम मागते. पळीने ओतलेली असल्यामुळे ती आतून व्यवस्थित शिजण्यासाठी साधारण 10 ते 12 मिनिटे मंद आचेवरती भाजावी लागते. घाई केली तर ती आतून चिकट राहू शकते. जर हाताने थापलेली भाकरी जमत असेल तर तीच सर्वोत्तम आहे. पण ज्यांना ते कठीण वाटतं त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत नक्की उपयोगी पडेल. आणि मला खरंच आशा आहे की हे माझे प्रयोग तुमची भाकरी बनवणं थोडं तरी सोपं करतील. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमची थोडी तरी मदत करू शकतो, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा लवकरच भेटू नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत लोभ असावा.